आता एक मोठी बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसंच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। कोरटकरला जामीन मिळणार की जेलवारी कायम राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जामीन मिळाला तर कोरटकर नागपूरला जाताना बंदोबस्त देण्याचे कोर्ट आदेश देणार का? बंदोबस्त नाही दिल्यास कोरटकर कळंबा कारागृहातून बाहेर पडताना त्याला रोषाचा सामना करावा लागणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबारचा दौरा करणार आहेत। दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवराज सिंह चौहान यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय। निवडणुकीदरम्यान महायुतीने कर्जमाफीची आश्वासनं दिली, मात्र आता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असा आरोप करत नंदुरबारमधील शेतकरी केंद्रीय कृषी मंत्र्यांना जाब विचारणार आहेत। मंत्री गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्यांसोबत संबंध असल्याचा पुरावा ज्येष्ठ पत्रकारांना दिलाय असा गौप्यस्फोट खडसेंनी केलाय। तर गिरीश महाजन यांचे 10 वर्षांचे सीडीआर तपासण्याची मागणी करत महाजन प्रकरणी अमित शहांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले। एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपाला आता महाजन यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं असून मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्यानं मारतील असा पलटवार गिरीश महाजनांनी केलाय। कालपर्यंत ते आमच्या समोर नाक घासत होते असा टोला आदित्य ठाकरेंनी संजय शिरसाट यांना लगावला। दलाली करणाऱ्यांना आम्ही भाव देत नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिरसाट यांना टोला लगावला। भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचा मुखवटा जनतेनं विधानसभेत फाडला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। वर्ध्यामध्ये माजी खासदार रामदास तडस यांना देवळी येथील राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा आरोप तडस यांनी केलाय। सोवळे घातले नसल्यानं मूर्तीची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच राहा असं पुजारी म्हटल्याचं तडस यांनी सांगितलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईक पुन्हा जनता दरबार घेणार आहेत। 11 एप्रिलला गणेश नाईक जनता दरबार घेणार आहेत। या संदर्भातले बॅनर देखील ठाण्यामध्ये लावण्यात आले आहेत। दरम्यान यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष सुरू असल्याची जोरदार चर्चा रंगली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप स्थापना दिवस मोठ्या उत्साहात प्रत्येक तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। वक्फ विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं, यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली आहे। त्यामुळे आता विरोधकाच्या महाविकास आघाडीच्या एकतेबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जातंय। मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आरोपाच्या फेऱ्यात अडकले। या प्रकरणाची सरकारच्या विशेष समितीकडून चौकशी करण्यात येते। ही चौकशी समिती आज आपला अहवाल सादर करणार आहे। दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलाय आणि या प्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार आज आपला अहवाल सादर करणार आहेत। पोलीस आयुक्तालयामध्ये हे अहवाल सादर करणार असून या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पोलीस आयुक्तालयामध्ये महत्त्वाची बैठक बोलावली आहे। चौकशी समितीच्या निदर्शनास आलेल्या महत्त्वाचे मुद्दे सादर केले जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। या अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा राज्य सरकारचा अहवाल आज सादर होणार। तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात घेणार बैठक। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबारचा करणार दौरा। तर शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांचा दौऱ्याला विरोध, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये पुन्हा जुंपली। महाजनांचे महिला अधिकाऱ्याशी संबंध, खडसेंचा आरोप, मी जर तोंड उघडलं तर खडसेंना लोक जोड्यानं मारतील, महाजनांचं प्रत्युत्तर।
प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी. छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कोरटकर कोठडीत. जामीन मिळणार का याकडे लक्ष. आजपासून आरबीआयच्या एमपीसीची 54वी बैठकीत पुन्हा रेपो दर कमी केले जाण्याची शक्यता. ईएमआय देखील होऊ शकतो स्वस्त. आणि शिर्डीत रामनवमी उत्सवाची आज सांगता. कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्सवाचा होणार समारोप. मोठ्या संख्येनं भाविक राहणार हजर.